नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या मित्रांनो तयारीसाठी संपूर्ण काही परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण PYQ प्लस एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, जे की संपूर्ण टॉपिक व्हायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या काही टॉपिकवरचे PYQ प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या येणारी जी आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे 2026ची, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्ट अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत जे की पाहायला मिळणारे असतील. मित्रांनो, जर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचे सर्व काही अपडेट वगैरे वेळोवेळी पाहिजे असेल तर मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील मित्रांनो लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट या ठिकाणी देखील तुम्हाला पाहायला मिळणारी असेल. मित्रांनो, आपला आजचा हा भाग 6 आहे. जर मागील व्हिडिओचे पार्ट पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन संपूर्ण काही पाहू शकता आणि प्रत्येक व्हिडिओ पाहूनच घ्या, कारण का तुम्हाला जर येणारी TET एक्झाममध्ये चांगल्या प्रकारचा स्कोर जर करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि यामधील पाहू काय आता महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला जो की प्रश्न पहिला पहा या ठिकाणी काय म्हणतो. तर प्रश्न पहिला असा आहे, अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे, जो की यामध्ये समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ही जी आहे यामध्ये जे की समावेश होत नाही. कारण का, यामागचं कारण काय तर सांगायचं झालं तर गेस्टॉल्ट जे की सुरुवातीला आपला ऑप्शनमध्ये आहे गेस्टॉल्ट, कुटलेवनी आणि जे काही टॉल्मिनचे संकेत आहेत त्या टॉल्मिन यांच्या जे काही उपपत्ती ज्ञानात्मक गटामध्ये जे की मोडतात, कारण त्या समज, मर्मदृष्टी आणि मानसिक प्रक्रियेवर जे की भर देतात. मात्र जी स्किनरची उपपत्ती जी आहे जे की सहचार्यवादी, ज्याला आपण बिहेवियरिस्ट असं म्हणतो, तर या गटामध्ये जे की मोडते, जी उपपदिक आणि प्रतिसाद यांच्यातील संबंधावर जे की आधारित आहे. त्यामुळे पर्याय नंबर ड, जे की स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती जी की यामध्ये समावेश होत नाही, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि मित्रांनो, तुमच्या जो काही CDPचा टॉपिक आहे आपला बाल मानस व अध्यापनशास्त्र, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतात. त्यामुळे तुमची तयारी अशा प्रश्नांच्या स्वरूपातून असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, पहा काय म्हणतो, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. तर वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. तर सांगायचं झालं थोडक्यामध्ये, वाचन अक्षमता असलेल्या मुलांना कागदावर लक्ष केंद्रित करण्यातच मुळात अडचण येते. ज्यांना वाचनामध्ये अडचण येते त्यांना अक्षरे नाचताना दिसतात किंवा ओळी जी आहे जे की सुटतात. त्यामुळे जे आहे याचं उत्तर आपलं पर्याय नंबर ड या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील तिसरा असा आहे, खाली दिलेल्या विकास विषयाच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे. तर यापैकी कोणते विधान जे आहे असत्य आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. कारण का आहे तर हे विधान चुकीचं आहे, कारण विकास ही जी आहे व्यापक जी की संकल्पना आहे, तर वाढ हा विकासाचाच एक भाग आहे जो केवळ शारीरिक बदलांशी मर्यादित असतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील चौथा असा आहे, मनावर दडपण येऊन त्यांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब जी की टाकून अध्यापन करावे. तर कोणती बाब आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांवर दडपण येऊ नये म्हणून शिक्षकाने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचं नातं ठेवणं गरजेचं असतं. जेवढ्यास तेवढे म्हणजे काय तर जेवढ्यास तेवढे वागल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतर निर्माण होते आणि ते आपल्या समस्या मोकळेपणे जे की मांडू शकत नाही. त्यामुळे पर्याय नंबर जे की ड याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, जो की पाचवा या ठिकाणी काय म्हणतो पहा, की खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणतं आहे. तर व्याख्यान पद्धतीबाबतचं विधान यापैकी कोणतं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर देखील पर्याय नंबर डच आहे, जे की कल्पना विलासचे नवे दालन उघडते. म्हणजेच काय तर व्याख्यान पद्धतीत शिक्षक ओघावत्या भाषेत विषयाची मांडणी करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि ही पद्धत शिक्षक प्रधान असल्याने तर्कशक्ती आणि कार्यकारण भाव शोधण्यासाठी जे की
इतर विद्यार्थी केंद्रित पद्धत जी की अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 6वा पहा काय म्हणतो, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलरकर यांनी जे आहे ते मांडलेलं होतं. तर आणि प्रयोगाने हे सिद्ध केले की याकरिता त्यांनी खालील कोणत्या प्राण्यावर जे आहे ते प्रयोग केलेला होता. तर कोहलरने जे आहे कोणत्या प्राण्यावर प्रयोग जो आहे तो केलेला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की चिंपांजी या जे आहे प्राण्यावर त्यांनी प्रयोग जो आहे तो केला होता. तर कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर जे आहे प्रयोग करून मर्मदृष्टी अध्ययन, ज्याला आपण इन्साइटफुल लर्निंग असं इंग्लिशमध्ये म्हणतो, जे की हे जे आहे ते सिद्ध केलेलं होतं. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा आहे जो की 7वा काय म्हणतो की अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे. तर यापैकी कोणत्या आहेत, तर ज्यामध्ये आपल्याला विधाने या ठिकाणी दिलेले आहेत. तर अविधान आहे कृतीद्वारे विविध विषय हाताळणे, ब आहे केलेल्या अध्यापनाचे मूल्यांकन त्रस्तपणे करणे, क आहे अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे, ड आहे अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. तर यापैकी कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की अ ब क ड हे सर्व जे आहे या ठिकाणी होणार असेल. तर उत्तम अध्यापनासाठी कृतीशीलता, स्वतःच्या कामाचे तटस्थ मूल्यमापन, विद्यार्थ्यांची ऐकून घेण्याची वृत्ती आणि पालक विद्यार्थी यांच्याशी उत्तम संवाद या सर्व गोष्टींचा आवश्यक जे की आहेत. म्हणून पर्याय नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे जो की 8वा, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्या पूर्ती या ज्या आहेत जे की आहेत. तर सांगायचं झालं थोडक्यामध्ये, तर समायोजन प्रक्रियेत प्रथम एखादी प्रेरणा, ज्याला आपण गरज असं देखील म्हणतो, तर प्रेरणा असते, तिला अडथळा आल्यास विफलता येते, मग व्यक्ती विविध प्रतिक्रिया देतो आणि शेवटी समस्या पूर्ती होऊन समायोजन जे की साधलं जातं. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे पुढील, इसवी सन 1920 साली दक्षिण मूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. तर कोणी जी आहे जी की सुरू केलेली होती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गिजूभाई बधेका यांनी जी आहे जी की सुरू केलेली होती. तर गिजूभाई बधेका यांनी मुलांची जी की मुस्लिमा म्हटले जाते त्यांना त्या भाषेमध्ये, तर त्यांनी जे आहे बाल शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे कार्य केले असून बाल मंदिरची जी स्थापना जी आहे ती केलेली आहे. तर कधी 1920 साली. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे देखील प्रश्न येऊ शकतो आणि हा PYQ दृष्टिकोनातून IMP क्वेश्चन आहे, मागील वेळेस हा विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थाच्या अवक्यातील उद्दिष्ट ठरवलं जातं. तर हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. तर सांगायचं झालं तर ब्लूम यांच्या मते उद्दिष्ट ही सर्वांसाठी समान असतात, फरक फक्त तो टप्पा गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये जो की असतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ब या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का त्यामध्ये तुमची जी येणारी टीईटी एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही ए टू झेड एक्सपेक्टेड स्वरूपाचं व पीवायक्यू आपण ऍड करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज प्लस सब्जेक्टिव्ह देखील आपण मित्रांनो टेस्ट त्यामध्ये ऍड करून दिले आहे. त्यासोबत तुम्हाला फुल लेंथची टेस्ट देखील मित्रांनो ऍड करून दिलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही कोणतेही महागडे कोचिंग कोर्सेस जॉईन करत असाल त्यामध्ये जर तुमची प्रॅक्टिस मित्रांनो व्यवस्थित नसेल तर मेन परीक्षेमध्ये तुम्ही 100% तुम्हाला जे कॉन्फिडन्स लेवल होणार असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच आपली बॅच इनरोल करून घ्या. त्यामधून आपली प्रत्येकी रेग्युलर टेस्ट रोज चला, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे आपण टेस्ट ऍड करून दिले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अजूनही टेस्ट मित्रांनो ऍड करून जे की मिळणारे असतील. ज्यांना चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, ज्यांना ही शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा तुमचा प्रथम अटेम्प्टमध्ये ही टीईटी एक्झाम क्रॅक करायची आहे मित्रांनो, त्यासाठी उत्तम आणि मित्रांनो जे की तुमचा कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करणारी आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे, तर लगेच इनरोल करून घ्या. आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे मित्रांनो त्याची आपण दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर व्यक्ती विकासासंदर्भात या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. तर विकास हा जो आहे अनुवंश आणि वातावरण किंवा परिसर यांचा थोडक्यामध्ये गुणाकार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा आहे 12वा, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, यापैकी कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, अ आणि क फक्त याचा जो आहे तो समावेश होतो. तर शक्तिवादी उपपत्तीनुसार मानवी मन विविध शक्तीचे बनलेलं आहे आणि त्यांचा सराव करून विकास करता येतो. तर शारीरिक शक्तीचा संबंध हा मानसिक उपपत्तीशी येत नाही. त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल, अ आणि जे की क, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा 13वा प्रश्न, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कल्पना असं म्हटलं जातं, ज्याला आपण इमॅजिनेशन असं देखील म्हणतो. तर आधीच्या अनुभवाच्या प्रतिमाचे नवीन संयोजन करून नवीन सृजन करणे म्हणजे कल्पना होय, अशी याची थोडक्यामध्ये डेफिनेशन होणारी असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञानं जे की मांडलेलं आहे, तर यापैकी कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डंकन यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. तर डंकन यांनी अध्यापन ही एक नियोजित प्रक्रिया असल्याचं स्पष्ट जे की केलेलं आहे. आणि जे काय IMP सायंटिस्टचे मी या ठिकाणी नावं सांगत आहे, जे की मानसशास्त्रज्ञ, त्यांची नावे देखील तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्या, कारण का तुम्हाला यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 15वा असा आहे, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच की शिक्षण व संस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने जे की सिद्ध करून दाखवलेलं आहे, तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की हेवर्ड व वॉटसन यांनी जे आहे थोडक्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर JB वॉटसन हे वर्तमानवादाचे जनक मानले जातात. त्यांनी परिसराच्या प्रभावावर सर्वाधिक भर जो की दिलेला होता, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा, चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. तर हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? तर हे विधान, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सहितुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच काय, तर जोपर्यंत एखादे मूल्य हे ध्येय म्हणून स्वीकारले जात नाही तोपर्यंत त्यांचे संक्रमण दुसऱ्या परिस्थितीशी होत नाही, अशी ही उपपत्ती थोडक्यामध्ये सांगते. त्यामुळे पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा, सजीवांचे लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचा कोणते सूत्र जे की वापरलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ज्ञाताकडून अज्ञानाताकडे हे जे आहे सूत्र जे की वापरलेलं आहे. म्हणजेच काय, तर मुलांना आधीच माहिती असलेल्या गोष्टीकडून त्यांना माहिती नसलेल्या नवीन माहितीकडे नेणे म्हणजे की हे जे आहे ते सूत्र होणार असेल. ज्ञाताकडून अज्ञानाताकडे असं जे आहे याचं सूत्र बनतं, म्हणून पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होईल.
त्यानंतर 18वा प्रश्न, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गॅरेट यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश यांनी मांडली, तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की चार्ल्स जड यांनी जी आहे ती मांडलेली आहे. पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीला अध्ययनास मदत करते. ही असमान घटक उपपत्ती कोणी मांडली यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की थॉर्नडाईक यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं साह्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला, तर कोणी जो आहे तो मांडलेला होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की डॅनियल गोलमन यांनी जो आहे तो मांडलेला होता. त्यानंतर आपला 22वा प्रश्न, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश यांनी मांडले, तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अल्फ्रेड बिने यांनी जे आहे ते मांडलेलं होतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे जो की पहा 23वा, खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत? जे की अंधांसाठी म्हटलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे पांढरी काठी, ब आहे ब्रेल पुस्तक, क आहे हस्ताक्षर मार्गदर्शिका, ड आहे अबॅकस. तर यापैकी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व. तर पांढरी काठी चालण्यासाठी, ब्रेल पुस्तके वाचण्यासाठी, तर हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि अबॅकस हे गणितासाठी ही सर्व अंधांसाठी उपयुक्त साधने आहेत. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय, तर कोणता होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की शारीरिक व मानसिक परिसीमा असं आपण त्याला म्हणतो. तर सराव करून जेव्हा प्रगती थांबते तेव्हा ती त्या व्यक्तीच्या त्या क्षमतेची शेवटची सीमा जे की असते. त्यानंतर 25वा प्रश्न, शैव अवस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? तर यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की इतरांचे लक्ष वेधून घेतात. तर लहान मुले रडून किंवा हालचाली करून मोठ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न जे की करतात. त्यानंतर आपला 26वा प्रश्न, खाली दिलेल्या अध्ययन विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? तर यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. तर नैसर्गिक वाढ, परिपक्वता किंवा थकव्यामुळे होणाऱ्या बदलांना अध्ययन म्हणता येत नाही. तर अध्ययन हे सरावातून आणि अनुभवातून जे की घडतं. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न आपला, धोरणाचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? तर जात नाही असे म्हणले आहे धोरणाचेला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पठन पद्धती. तर यामध्ये सांगायचं झालं तर प्रत्यावहन, प्रत्यभिज्ञान आणि पुनरध्ययन, ज्याला आपण रिकॉल, रिकॉनायझेशन आणि रीलर्निंग असं म्हणतो, रीलर्निंग. तर या स्मृती मापनाच्या पद्धती आहेत. पठन ही अभ्यासाची पद्धत आहे जी की मापनाची नाही. त्यामुळे पर्याय नंबर ड हे उत्तर होईल. त्यानंतर 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान पद्धतीचं आहे? तर शिक्षक प्रधान पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. तर हे होणार असेल, कारण का भाषण किंवा व्याख्यान ही संपूर्णपणे शिक्षकावर अवलंबून असणारी पद्धत आहे, ज्यात विद्यार्थी निष्क्रिय श्रोता असतो. म्हणजे की विद्यार्थी फक्त ऐकू शकतात, त्यावर रिॲक्शन्स किंवा त्यावर काही बोलू शकत नाही. त्यामुळे ही जी आहे पर्याय नंबर सी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 29वा, दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांशी ज्ञान, तंत्रे, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की थॉर्नडाईक यांनी जे आहे जे की मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 30वा, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश हा होय, तर यापैकी कोण आहे त्या उद्गाता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की B.F. स्किनर हे जे आहे थोडक्यामध्ये आहे, ज्याला आपण ऑपरेंट कंडिशनिंग असं म्हणतो. तर ऑपरेंट कंडिशनिंगच्या पद्धतीचा जो उद्गाता आहे ते कोण आहे? तर ते आहेत B.F. स्किनर असं त्यांचं नाव आहे. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण CDP वरचे आपण पाहिले आहेत आपल्या TET एक्झाम 2026 करता. जर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न रेग्युलरली व जास्तीत जास्त स्वरूपामध्ये हवे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपली मित्रांनो संपूर्ण सविस्तर बॅच जॉईन करू शकता आणि जॉईन करूनच घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी. मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन माहिती
माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.